आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। सर्वांना माझा जय भीम। आज संबोधी अकादमीच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत असलेल्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यासाठी मंचावर उपस्थित पूज्य भदंत महाथेरोजी, पूज्य भदंत धम्मदीप महाथेरोजी व सर्व भिक्खू संघ खास आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आणि आपलं सर्वांचं कौतुक करण्यासाठी जालन्याहून या ठिकाणी आलेले आदरणीय राजेश भैया टोपे या ठिकाणी उपस्थित आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक चांगल्या कामासाठी ज्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो असे आदरणीय विजयरावजी गव्हाणे साहेब या ठिकाणी उपस्थित, डॉक्टर सिद्धार्थ भालेरावजी उपस्थित, चंद्रकांतजी कांबळे, सेलू नगरपालिकेचे नगराध्यक्ष आमचे बंधू मिलिंदजी सावंत या ठिकाणी उपस्थित, खास अतुल साळवे साहेबांचा संदेश घेऊन आलेले नानासाहेबजी कदम या ठिकाणी उपस्थित, माझे सहकारी अभिजितजी पारवे, बीज सहजरावजी, डॉक्टर सुक्रेजी, भगवान जगतापजी, गौतम दादा साळवेजी, नवनाथ जाधवजी, ह्या संबोधी अकादमीचे सर्वच सहकारी आणि खास ज्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे सामूहिक विवाह मागच्या 25 वर्षापासून आज ज्यांची आपण रौप्य महोत्सवी हे विवाह सोहळा साजरा करतोय ते आपले आदरणीय भीमरावजी हत्ती आंबेरे साहेब त्यांच्या संकल्पनेतून हे सातत्यपूर्ण विवाह सोहळे चालू आहे। आणि खरं तर मी या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व वधूवर जमलेले सर्व वडीलधारी मंडळी, तरुण भावांना आणि लाडक्या बहिणींना सर्वांचं मी अभिनंदन करते, सर्वांचं मी स्वागत करते। कारण सामूहिक विवाह सोहळ्यांमध्ये आपल्या मुला मुलींचे विवाह सोहळे करण्याचा जो तुम्ही निर्णय घेतलाय हे अत्यंत चांगला निर्णय आहे, आज काळाची गरज आहे। आणि भीमरावजींनी 25 वर्षापासून हा एक चांगला विचार घेऊन या ठिकाणी हे कार्यक्रम घेणं चालू केलं आणि परभणी जिल्ह्यापुरतच मर्यादित न राहता हिंगोली, छत्रपती संभाजीनगर सुद्धा या ठिकाणी सुद्धा भीमरावजी त्यांच्या सहकार्यांच्या सोबत हे सामूहिक विवाह सोहळे घडून आणतात। आणि म्हणून हे सोहळे होत असताना राजेश भैयांनी सांगितलं की लेकीचा बाप म्हणलं तर लेक जन्माला आली राजेश भैया की आजही आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे माझ्यासारख्या लेकी त्या राज्यामध्ये राज्यमंत्री म्हणून काम करू शकतात। तरी देखील राज्यामध्ये देशामध्ये दुर्दैवाने लेक जन्माला आली की आई वडिलांना मनामध्ये कुठेतरी खंत वाटते, पण लेकीचं स्वागत हे हसऱ्या चेहऱ्याने आनंदाने व्हावं म्हणून आपल्या राज्यातले मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लेकीच्या जन्माचं स्वागत लेक लाडकी योजना आणून केली। तिला वयाच्या 17व्या वर्षी 18व्या वर्षी 1 लाख रुपये देण्याचं काम मुख्यमंत्री महोदयांनी केलं, जेणेकरून यापुढे आपल्या लेकीचं स्वागत दुःखाने नाही तर आनंदाने झालं पाहिजे। कारण लेक जन्माला आली की तिच्या लग्नाला होणारा खर्चच आई बापाच्या पुढे येतो आणि भीमरावजींसारखे लोक असतील तर हा खर्च सुद्धा आई वडिलांना आठवत नाही। त्यामुळे भीमरावजींचे सुद्धा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत केलं पाहिजे की त्यांच्यासारखे व्यक्तिमत्व या समाजामध्ये आहेत। आणि म्हणून सर्व धर्मीय सामूहिक विवाह सातत्यपूर्ण करत आहे आणि आपलं सरकार, केंद्रातलं सरकार, मोदीजींचं सरकार, राज्यातलं देवाभाऊंचं सरकार नेहमीच लेकी बाळींच्या, स्त्री शक्तीच्या, मातृशक्तीच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलेलं आपण बघितलेले। लाडक्या बहिणी तर देवाभाऊंवर खुशच आहेत। भीमरावजी आपण 25,000 हे जे आपल्या सामूहिक विवाहाचं मानधन आहे 50,000 करा म्हणून सांगितलं। इथे नानासाहेब कदम आलेले आहेत, मी त्यांना विनंती करते की अतुल साळवे साहेबांना ही विनंती आपण करावी आणि मुख्यमंत्री महोदयाच्याकडे मीही हा आग्रह धरेन की सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये जी जोडपे या ठिकाणी पुढाकार घेतात त्यांनी या समाजामध्ये जी चढाओढ चाललेली प्रतिष्ठा की माझ्या लेकीचा विवाह, माझ्या मुलाचा विवाह सोहळा असा जोरदार झाला पाहिजे, त्या लेकीच्या बापाची कोणी काळजी करत नाही एवढी स्पर्धा वाढलेली ती कुठेतरी दूर झाली पाहिजे आणि सामूहिक विवाह सोहळे जास्तीत जास्त आपल्या
जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये साजरे झाले पाहिजे, यासाठी निश्चितच आपली मागणी मुख्यमंत्री महोदयाच्या पाशी मी मांडेन आणि मला खात्री आहे की संवेदनशील मुख्यमंत्री सकारात्मक निर्णय आपल्या ह्या मागणीवरती करतील. अनेक चांगल्या गोष्टी या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत. मी सर्वांचं अभिनंदन करते, आभार मानते की आपण पुढाकार घेतला. 100च्या वरती जोडपे या ठिकाणी आले. अशाच पद्धतीने दरवर्षी ही सामूहिक विवाहाची संख्या वाढली पाहिजे. गव्हाणे साहेब आपणही पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या जिल्ह्यात सुद्धा पिसाळा साहेबांसारखं नेतृत्व होऊन गेलं. त्यांनी सुरुवात आपल्या जिल्ह्यामध्ये सर्व धर्मीय सामूहिक विवाहांची केली आणि भीमरावजींसारखं नेतृत्व इथे लाभलेलं आहे. अनेक चांगल्या गोष्टी येणाऱ्या दिवसांमध्ये करायच्यात. मला माहिती उकड्याने आपण सर्व हैराण होत आहे आणि इथं बसलेले सर्व जोडपे सुद्धा हैराण होत आहे आणि एवढी उष्णता वाढलेली आहे. सर्वांनी आपली आपली काळजी घेतली पाहिजे. मी सर्व वधूवरांना खूप खूप शुभेच्छा देते. माझ्यातर्फे शुभेच्छा देते आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या तर्फे सुद्धा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देते की आपलं वैवाहिक जीवन सुख समृद्धी भरभराटीचं जावं आणि या देशाच्या उभारणीमध्ये आपला हातभार लागो. त्या देशाच्या वैभवामध्ये आपल्या नवीन वैवाहिक जीवनामध्ये सुरुवात करताना आपण निश्चित एक प्रण घेतला पाहिजे की आपल्या देशाच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी आपण आपलं जे वैवाहिक जीवन ते समर्पित करू. आणि परत एकदा आपल्या सर्वांना वैवाहिक जीवनाच्या शुभेच्छा देते. माझे 2 शब्द थांबवते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. काय का बाबा, आणि कधी पालकमंत्री, कलेक्टर, कमिशनर अशा अधिकारी तुमच्या लग्नात कधी आले का? त्याच्यामुळे या सोहळ्यात येण्यामुळे जिल्ह्याचे प्रमुख प्रशासनाचे अधिकारी आता थोड्याच वेळात राज्याचे निवडणूक आयुक्त पण इथे येणार आहेत. कलेक्टर साहेब येतील, SP साहेब येतील. दरवर्षी आपल्याकडे मोठे मोठे पाहुणे आले आणि आनंदाचा सोहळा झाला. त्यामुळे आपण या सोहळ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावं. संबोधी अकादमी या सामूहिक विवाह सोहळ्यासोबतच शैक्षणिक क्षेत्रामध्ये अत्यंत चांगलं काम करते. आपल्या मागासवर्गीय समाजाच्या इतर अधिकाऱ्याला प्रशासनात देण्याचं काम करते. आपण संबोधी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, परभणी, हिंगोली येथे केंद्र काढलेले आहे. त्याच्यामधून हजारो अधिकारी घडत आहेत. आपले शाळा आहेत, कॉलेज आहेत. समाजातल्या शेवटच्या घटकाला विनामूल्य मदत व्हावी असा उपक्रम आहे. आणि मेघनाताईला मी विनंती करतो, ताई तुम्ही या जिल्ह्याच्या, तुम्हाला माहिती आहे जिल्ह्याची कोणता कार्यक्रम असला की पावतीच असतो. पाहिजे कार्यक्रम हो की न हो, पावतीच होतो. पण गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही कुणाकडून 1 रुपया न घेता आमच्या हिमतीवर हा सोहळा केला. त्याचा मला आनंद आहे. कोणी त्याला नाव पण ठेवत नाही. तर सोहळे म्हणलं की काहीतरी काढलं आणि घेतले दादानी कापला कोणाचा खिसा, असा कार्यक्रम संबोधी अकादमीच्या वतीने कधीच झालेला नाही. म्हणून आपल्याला माहिती आहे ताईला पण जायचंय. ताई आता दुपारच्या जेवणाच्या अगोदर आलं. ते म्हणाला की माझे उन्हात बसलेले जे वधूवर आहेत त्यांना मला पहिले शुभाशीर्वाद द्यायचे. मला थोडा वेळ भोजनाला लेट झाला तर चालेल, मी जास्त वेळ घेणार नाही. अत्यंत महत्वाची पाहुणे आपल्याकडे आलेले आहेत. त्यांचं 1-2 मिनिटाचं आपण भाषण ऐकावं आणि नंतर पाहुणे गेले तरी चालतो. पण मंगल परिणय सोहळा कधी नाही. ते बोधगयाला कोण कोण गेलं? बुद्धगयाच्या ट्रस्टचे महासचिव आज आपल्यात आलेले आहेत. महूच्या ट्रस्टचे, भीम जन्मभूमीच्या ट्रस्टचे. आज एवढा मोठा योगायोग आहे की एवढ्या मोठ्या भंतेजीच्या हस्ते तुमच्या घरी लग्न केलं तर एवढे मोठे भंतेजी आले असते का? तर एवढ्या मोठ्या भंतेजीच्या हस्ते हा सोहळा संपन्न होणार आहे. त्याच्यामुळे या भाषणानंतर सोहळा होईल आणि सोहळ्याच्या नंतर आपल्याला सगळ्या जणांना भोजन दिल्याशिवाय आम्ही इथं कोणी जाणार नाही. प्रमुख पाहुणे आले. आमच्या ताईच्या मागे अभिजितच्या सारखा होता. अभिजित ताई आल्या पाहिजे. अभिजित NDDS त्या दिवशी नाही ताई येणारच आहेत. ताई आल्या, सगळे पाहुणे आले आणि हा सोहळा आपण सगळ्यांचं मी स्वागत करतो. गेली 25 वर्ष संबोधी अकादमीचे पदाधिकारी तन मन धनाने माझ्यासोबत काम करतात. त्यांना माझ्याकडून पैशाची अपेक्षा नसते. मी अनेकांना या सोहळ्याचा प्रमुख म्हणून माझ्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या लोकांना सुद्धा अनेकदा रागावतो, ते सहन करतात. सोयराव साहेबांसारखे ज्येष्ठ नेते, माझी माय रानूबाई पुढे काम असते तिला आता दिसली मला, त्या रानूबाई सारख्या माझ्या माता भगिनी, या सगळ्या समाजातल्या वरिष्ठांचे आशीर्वाद आहेत आणि आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने हा सोहळा तळाया चालू राहील असे आपल्याला ग्वाही देतो आणि माझं प्रास्ताविक संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.